नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात बनणारी डिश म्हणजे कांदा पोहे बनवून दाखवणार आहे। खरं तर हा पदार्थ बनवायला खूपच सोपा आहे आणि सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ आहे। पण मी आज तुम्हाला थोडा वेगळ्या पद्धतीने हे पोहे बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया कसे बनवायचे ते। ही डिश बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पोहे घ्यायचे आहे। इथे मी एक मोठी बाउल भरून पोहे घेतलेले आहेत। हे आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत आणि ते चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। आता हे पोहे आपल्याला 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 10 मिनिटे आपल्याला असेच हे राहू द्यायचे आहे। पोहे धुतल्याने हे पोहे मोकळे होतात आणि सॉफ्ट पण बनतात। आता गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये आपल्याला गोड तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी आणि त्याचसोबत 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी आपल्याला मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता पण मस्त कुरकुरी त्यामध्ये होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये मी 2 कांदे इथे कापून घेतलेले आहे बारीक। ते कांदे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि कांदा पण आपण यामध्ये थोडा वेळ परतून घेणार आहोत। जास्त वेळ आपल्याला कांदा परतवायचा नाही आहे, थोडासा सॉफ्ट होईल इतकाच आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 4 बारीक कापलेल्या मिरच्या टाकायच्या आहे आणि आपल्याला 4 लाल मिरच्या टाकायच्या आहे आणि हे पण आपल्याला थोडेसे असे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स टाकूया। त्यामध्ये मी 1 शिमला बारीक कापून घेतलेली आहे, ती टाकली। आता 1 टोमॅटो बारीक कापलेला टाकूया। त्याचबरोबर कोबी इथे मी बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो पण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीचे आणखीन पण व्हेजिटेबल्स याच्यामध्ये टाकू शकता, जसं की वाटाणा, गाजर हे पण तुम्ही यामध्ये टाकू शकता। फ्रेंड्स, खूप वेळेस मुलं व्हेजिटेबल्स खात नाही, पण अशा पद्धतीने जर आपण पोह्यांमध्ये व्हेजिटेबल्स टाकले तर ते नक्कीच खातील। आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे पण यामध्ये मिक्स करून घेऊया। हे सर्व चांगलं फ्राय करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडेसे हिंग टाकणार आहोत। हिंग टाकल्यामुळे पोहे खाताना या हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो। हिंग पण आपण मस्त तेलामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहोत। आता तुमच्या लक्षामध्ये आले असेल, आपण आज व्हेजिटेबल मिक्स पोहे बनवत आहोत। आता यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडी टाकायची आहे। जास्त हळद टाकली तर पोहे खूप पिवळे पिवळे दिसतात, त्यामुळे थोडीच हळद टाकायची आहे। आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकणार आहोत। तुमच्याकडे पिठी साखर असेल तर पिठी साखर टाकू शकता। साखरेमुळं याची टेस्ट खूप छान लागते आणि आपण याच्यामध्ये मिरची, टोमॅटो टाकलेला आहे आणि खाताना आपण लिंबू पण टाकतो, त्यामुळे याची टेस्ट गोड, आंबट, तिखट खूप छान लागते। तेव्हा जेव्हा पण तुम्ही पोहे बनवणार तेव्हा 1 चमचा साखर नक्की टाका। साखर टाकण्याचा आणखी एक फायदा आहे, पोहे खूप वेळ मऊ राहतात। आता आपण यामध्ये पोहे टाकणार आहोत। मोकळे करून घ्यायचे आहे हाताने आणि यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता पोहे किती पांढरे शुभ्र आणि एकदम मोकळे आहेत, त्यामुळेच आपल्याला पोहे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊया। सर्व व्हेजिटेबल्स, मसाले याला चांगले मिक्स झाले पाहिजे। फ्रेंड्स, रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे आणि खूप कमी वेळेत ही आपल्याला बनवता येते आणि सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे, पचायला पण एकदम हलका। तर पोहे इथंच मस्त मिक्स करून झालेले आहेत। आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटं याला वाफ येऊ देऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। तर हे बघा, आपले पोहे इथं मस्त शिजलेले आहे।
पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मोकळे सळसळीत आपले इथे पोहे झालेले आहेत। आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आपले व्हेजिटेबल्स पोहे इथे तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। तर फ्रेंड्स, आपली ही डिश इथे तयार आहे। सकाळी सकाळी गरमागरम पोहे आणि त्यावरती मस्त लिंबू, खूपच छान हा ब्रेकफास्ट लागतो। तर आजची ही माझी व्हेजिटेबल मिक्स रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।